तुम्ही आम्हाला विठ्ठल विठ्ठल असा मंत्र दिला, तो आम्ही रोज त्याचं नामस्मरण करतोय. पण अलीकडे तुम्ही आळंदीहून आल्यापासून तुमच्यामध्ये खूप काही बदल झालेला दिसतोय. तुम्ही विठ्ठल विठ्ठल नाम चिंतन सोडून ज्ञानदेव ज्ञानदेव असं चिंतन करतात. चुकीचं आहे असं आमचं म्हणणं नाही. करू नका असं आमचं म्हणणं नाही. पण या ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणल्याने तुम्हाला काय लाभ प्राप्त झाला? नारायण महाराज म्हणतात की लाभ प्राप्त झाला ना. म्हणे महाराज इतक्यावर आमचं भागणार नाही, तुम्हाला मला सांगावं लागल की तुम्हाला काय लाभ प्राप्त झाला. तेच महाराज अभंगाच्या प्रश्न. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. आता माया समूळ विलयाला जाणं आणि समूळ नष्ट होणं हे खूप अवघड आहे. माया कोणाकडूनही समूळ विलयाला जात नाही. माया ब्रह्मदेवाकडून सुद्धा समूळ विलयाला जात नाही. काही साधक आपापल्या परीने साधना करून त्यांच्याकडून सुद्धा ही माया समूळ विलयाला जात नाही. अशी ही माया माऊलीच्या नामचिंतनाने जाते. ही माया भगवंतापर्यंत माणसाला जाऊ देत नाही. अशी असणारी ही माया माऊलीच्या नामचिंतनाने जाते. आता चिंतन करायचं झालं तर चिंतन दोघाचं, एक देवाचं आणि एक संताचं. चिंतन दोघायचं आहे. पण चिंतनाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक सफळ चिंतन, एक दुष्फळ चिंतन आणि एक निष्फळ चिंतन. आता मला तुम्ही म्हणता कसं काय? तर निष्फळ चिंतन काय? की जे चिंतन केल्याने कोणताही लाभ प्राप्त होत नाही आणि कोणतेही दोष लागत नाही, त्याला निष्फळ चिंतन म्हणतात. हो, दिंडीमध्ये चालत असताना भजन करायचं नाही. बरं, भजन करायचं ते कोणतं दुसरं भजन करायचं. आमच्या गावच्या बाया, पूर्वी आमचं गाव शेगाव जवळ, आणि आमच्या गावातल्या बाया भजन करत होत्या. शेगावच्या साजना यावे आमच्या भजना, एवढा निरोप द्या ना गजानन बाबाला. गोड वाटते. पण आता बायाचं भजन बदललं ना. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी रे आठवण लय येते म्हणून मी तुला मिस कॉल देते. देवाचा रे तू रे देव, माझा नंबर कर रे सेव. आजी तुम्ही आमच्या गावाला जन्म घ्या पुढे. विठला विठला असं चिंतन करून कोणाचं बरं झालं आजी? झालं का? नाही गाठ्यातलं म्हणायचं तर बाय माथ्यातलं म्हणते. बरं, देवाचं नाव घेता बरोबर आहे, पण अशी कोणत्या झाले?
गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही का? सोडून मारे बघा विठ्ठला विठ्ठला. दुष्फळ चिंतन, जे चिंतन केल्याने कोणतं फळ भेटत नाही, पण दुष्फळ भेटत. दोष मिळतो माणसाला. एखादं चिंतन केल्याने सफल होत नाही, पण दोष मिळतो. आता बाया भजन करते, पार्वती कसा केला गणपती न महादेव संन्यासी. तुमच्या नाही बरं, आमच्याकडं अजून 1 तास कीर्तन करायचंय भले, त्याच्याकडे तुमच्याकडे गोष्टी काही सांगणार नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जे चिंतन केल्याने कोणता लाभ प्राप्त होत नाही आणि दोष लागतो त्याला दुष्फळ चिंतन म्हणतात. आता सफल चिंतन, जे चिंतन केल्याने जीवनाचं भलं होतं त्याला चिंतनाला सफल चिंतन म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. निष्फळ चिंतनामध्ये एक तुम्हाला सांगतो, एका गावामध्ये रामभाऊ नावाचा व्यक्ती राहत होता. आणि तो रोज वाटेवर ज्ञानेश्वरी वाचायला बसायचा आणि ज्ञानेश्वरी वाचून झाली गणवून ठेवून द्यायचं. चाललं त्याचं महिनाभर असं. पण महिनाभराच्या नंतर त्याच्या दारून मोठा लट म्हशीचा कळप चालला होता आणि त्या जुळत्या मिळत्या शिंगाची एक म्हैस होती. बरं त्याचं ते ज्ञानेश्वरी वाचत सोडून दिलं त्यानं, त्या म्हशीच्या मागे लागला. या म्हशीच्या शिंगात डोकं शिरण का? आता म्हशीच्या डोक्यात डोकं शिरत असतं का? म्हशीच्या डोक्यात डोकं शिरण का? असं नामचिंतन महिनाभर करत राहिला. बरं त्याने एक दिवस ठरवलं की अरे आपण आता नामचिंतन केलं, पण आता आपण हे करायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे आता. मग त्याने एक दिवस काय केलं, अर्ध्या घंट्या अगोदर ज्ञानेश्वरी लगे वाचून गोंधळून ठेवून दिली आणि म्हशीच्या कळपाची तो वाट पाहू लागला. म्हशीचा कळप दारात आला, जुळते मिळत्याची शंकोडच होती. बरोबर मुक्का साधला, जेच म्हशीच्या शिंगात उडी मारली लगे जाऊन बसला. असा जेच म्हैस पळाली इकडून तिकडं नाला लागला, नाल्यातून जेच म्हैस कुदली, हा भाऊसाहेब इकडं म्हैस तिकडं. भाऊसाहेब कांड्यात पडला, धोतर फाटलं. काही तिकडं साहेबीन समोर ते लोक आले पळत पळत. म्हणे भाऊ राम भाऊ, अहो तुमची केस पांढरे झाली, दात पडले तुमचे, काय म्हशीर बसता तुम्ही आता केव्हा? तुमचं वय आहे का म्हशीर बसायचं? रामभाऊ म्हणे जाऊ दे आता, पण माझा अनुभव दूर झाला, माझा संशय होता तो दूर झाला. विठ्ठला विठ्ठला. पण असं नामचिंतन करून कोणाचं भलं झालं का? नाही. नामचिंतन संताचं करा, देवाचं करा. मग काही साधक मंडळी नारायण महाराजांना म्हणतात, नारायण महाराज अहो तुम्ही आता सांगितलं आम्हाला की माया समोर गेल्याला जाते, माया समोर नष्ट होते, पण त्याचा महिमा सांगा ना मला थोडाफार. तेव्हा नारायण महाराज म्हणतात त्यांचा महिमा आहे पण तुम्हाला सांगता येणार नाही. पण तरी साधक मंडळी म्हणतात महाराज त्या संतांचा महिमा सांगा. तेव्हा नारायण महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, संत महिमा वर्णो
संत महिमावर लोक येते निर्जीव चालविली व्यक्ती. आता संतांचा महिमा कोणाला कळत नाही, संतांचा महिमा कोणाला कळत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा संतांचा महिमा कळत नाही, तर आपल्यासारख्याच काय. ब्रह्मदेवाला संतांचा महिमा कळत नाही म्हणजे महाराज कसं काय, तर उदाहरण सांगतो. भजन करा विठाला विठाला. एकदा ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णाची परीक्षा घेण्याचं ठरवलं की अरे हा कंसाचा काळ आहे, याची आपण परीक्षा घेतली पाहिजे. ब्रह्मदेवानं काय केलं, गोकुळातले सर्व गोपाळ सर्व गायी हे आपल्या ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेला. भगवंत इकडं गायी बघतात तर गायी दिसत नाही, गोपाळ बघतात तर गोपाळ दिसत नाही. भगवान विचार करतात आपल्या गावात काही लग्न नाही, आज लग्नाला गेले असेल तर. पण भगवंत अंतर्ज्ञानाने बघतात, भगवंताला कळतं की अरे हे ब्रह्मदेवाने केलं. आता ब्रह्मदेव कोण, भगवान श्री विष्णूचा मुलगा. आणि भगवान श्री कृष्ण कोण, भगवान श्री विष्णू म्हणजे ब्रह्मदेव कोण झाला, मुलगा झाला. भगवान श्रीकृष्ण